चला तर मुलांनो, आज आपण परिमेय संख्येची वजाबाकी म्हणजेच अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची हे पाहूया। आता छेद समान असताना आपण अंशांशाची वजाबाकी करतो, मात्र छेद समान नसताना पहिले छेद समान करून घ्यायचे। यासाठी खालच्या संख्येचा एकतर लसावी काढावा किंवा तिरकस गुणाकार केला तरीही हे गणित सोपं जातं। तर चला आपण पाहूया हे गणित कसं सोडवायचं। आता हे गणित सोडवताना ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 7 गुणिले 7 वजा 3 गुणिले 11 ह्या आणि ह्या संख्येचा गुणाकार करायचा आणि ह्या आणि ह्या संख्येचा गुणाकार आणि छेदस्थानी जे असेल त्यांचा गुणाकार करायचा। अशाच प्रकारे ह्यांचा लसावी काढला तरीही हे गणित सोडवता येतं। आता पहा, 7 आणि 7चा गुणाकार आला 49 आणि 3 आणि 11 यांचा गुणाकार आला 33 आणि 11 आणि 7 यांचा गुणाकार आला आहे आपला 77। तर ह्यांची वजाबाकी काय येईल? 9 मधून 3 गेले 6, 4तनं 3 गेले 1, म्हणजे 49 वजा 33 यांची वजाबाकी आली आहे 16 आणि छेद 77 ॲज इट इज लिहायचा आहे। अशा प्रकारे परिमेय संख्यांची वजाबाकी आपल्याला काढता येते। ह्याचं अजून एक प्रकारे उदाहरण येतं की आपल्याला अपूर्णांक येतो, पूर्णांक युक्त अपूर्णांक असा असतो, तर तो पूर्णांकात कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते। आता एक गणित आहे इथे, 1.2/3 वजा 3.5/6। तर याचं पूर्णांकात कसं रूपांतर करायचं की खालच्या संख्येने ह्या मधल्या संख्येला गुणायचं, म्हणजेच 3 गुणिले 1 आणि ही वरची संख्या यामध्ये ॲड करायची आणि छेद आहे तो लिहायचा। आता इथे पण तसंच करायचं, 6 गुणिले 3 अधिक 5 आणि छेद आहे तसा लिहायचा। आता बघा, 3 एके 3, 3 अधिक 2 5 होतात आणि 6 त्रिक 18 अधिक 5 छेद 6 ॲज इट इज लिहायचे आहेत। आता 3 आणि 2 यांची बेरीज किती झाली? तर 5/3 आणि 18/5 यांची बेरीज किती झाली? तर 23/6। अशा प्रकारे ही संख्या या प्रकारे आली आणि त्या पुढचं गणित या प्रकारे सोडवायचं आहे। अशा प्रकारे परिमेय संख्यांची वजाबाकी सोडवली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।